नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, जून मध्ये म्हणजे खरीप 2025 मध्ये या वर्षी चांगला पाऊस पडलेला आहे आणि ज्यावेळेस जून मध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडला त्यावेळेस शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केलेली होती। त्यानंतर पावसाने मध्ये थोडा जरी खंड दिलेला असला तरी आता परत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने परत सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये बघा, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यानंतर सोलापूरचा सुद्धा काही भाग असेल, अहिल्यानगर असेल, या भागामध्ये प्रचंड प्रमाणात सध्या पाऊस पडत आहे। त्यामुळे बघा, शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेले आहेत। आता याच्यामध्ये विशेषतः पाहिलं तर मूग हा तोडणीला आलेला आहे। त्याच्यामुळे बघा, मुगाचं नुकसान हे होणारच आहे, कारण पाऊस अजूनही चालूच आहे। त्यानंतर बघा, उडीद असेल, सोयाबीन असेल, याची सुद्धा पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। तूर सुद्धा आता जास्त पाणी साचल्यामुळे त्याचं सुद्धा नुकसान होणार आहे। त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांनी ज्या महसूल मंडळामध्ये आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, यांना पंचनामे, तलाठी असतील, यांना पंचनाम्यासाठी पूर्व सूचना द्यायची आहे की जेणेकरून तुमच्या पिकाचं नुकसान भेटण्यासाठी तुम्हाला मदत होईल। आणि त्यानंतर आता तुम्हाला पीक कापणी प्रयोगाच्या आधारे या वर्षीपासून क्लेम बदलला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पीक कापणी प्रयोग याच्या आधारेही तुम्हाला नुकसान भरपाई भेटू शकतं। त्याच्यामुळे तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, तसेच सोयाबीन असेल, या पिकांचं नुकसान होणार आहे। आणि ज्यांचं पीक पाण्याखाली गेलेलं असेल त्या संबंधित महसूल मंडळांनी आपापल्या तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, यांच्या कानावर ही बाब घालायची आहे। आता वरच्या लेवलला पाहिलं तर हे मोठ्या प्रमाणात, सोलापूरला पाहिलं तर सोलापूरला 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। काल सुद्धा एक मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे जे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील त्यांनी सुद्धा संबंधित तहसीलदार असतील तालुक्याचे, त्यांना या संबंधी पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत किंवा देणार आहेत। त्याच्यामुळे बघा, ज्यांचं कोणाचं आता नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित महसूल मंडळ असेल, तलाठी असतील, यांना तात्काळ सूचना देऊन आपल्या पिकाचे पंचनामे करून घ्यायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला पैसे किंवा त्याचे अनुदान भेटण्यास मदत होणार आहे। धन्यवाद।